तो जो बालक आहे ज्याच्यावर अशा पद्धतीचा अत्याचार झालाय, तर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा कायदा म्हणजे पॉक्सो ऍक्ट. कायदा आहे तो फक्त मुलींवरच लागू आहे का मुलांवर पण लागू? नाही. एखाद्या मुलांवर किंवा मुलींवर अत्याचार झाले तर पालकांनी काय केलं पाहिजे सर्वप्रथम? गुड टच, बॅड टच. आणि आपल्याला पोलिसांकडे तक्रार द्यायला जर उशीर झाला तर केसवर काय परिणाम होतो? आणि पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या वयापासून हे समजवलं पाहिजे? ह्या अशा पद्धतीचं गुन्हेगारी प्रवृत्ती करणारी जी कोणी व्यक्ती आहे, किती वर्षापासून लागू होतं मुलांवर? आणि सर ऑनलाईन पद्धतीचे जे चॅट असतात किंवा अश्लील प्रकारचे काही गोष्टी घडतात, मग ते याच ऍक्ट मध्ये येतात. पण समाजामध्ये अशा पद्धतीचे अपराध पाहत असतो. 18 वर्षाच्या आतील सर्व बालके, मुलगा मुलगी, पण एखाद्याने जर खोटा गुन्हा दाखल केला असेल या कायद्याचा गैरवापर केला जातो. परंतु सर्रास त्याचा वापर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठीच होतो. मुलांशी चर्चा करणं, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर जर नसरापूरची, पुण्याची जर घटना पाहिली, सर या कायद्याची म्हणजे शिक्षा काय असते? त्या कायद्यामुळे लोकांना खूप स्लो न्याय मिळतो किंवा ही केस खूप स्लो चालते, त्याबद्दल काय सांग? तो दोषी ठरला आणि त्यानंतर त्याला फाशी दिली गेली. पण खरंच शिक्षा खरंच मिळते का? न्याय मिळतो का? अशा पद्धतीनं जरी खोटा गुन्हा दाखल झाला, कुठल्याच बालकाला आपल्या पालकांशी बोलताना भीती वाटतं कामा नये. वकील म्हणून भावना अशी असते की कुठलाही आपल्याकडे आलेला व्यक्ती हा न्यायापासून वंचित राहता कामा नये. याच्यामध्ये जामीन लवकर होत नाही, हे खरं आहे का? मी सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करतो की शिवभूमी कट्टा हा जो यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलवर सामाजिक असतील, राजकीय असतील, अत्यंत माहिती देणाऱ्या व्हिडिओ असतील, या सातत्याने येत असतात आणि तसा प्रयत्न विजय सर आणि टीम यांचा असतो. त्यामुळे अशा या चॅनलला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.